सोलापूर महानगरपालिका निवडणूक भाजपमधील आयातांवर निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी पाहायला मिळते। राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या प्रवेशाला तीव्र विरोध केला जातोय। शीतलकुमार गायकवाडांना तिकीट न दिल्यास भाजप कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिलाय। सगळीकडे मांडायला फिक्स तुम्ही का सांगत नाहीये की शीतल दादा तुम्ही म्हणजे असं म्हणतो, मग तुम्ही का 22चा तुम्ही मुद्दा मुंबईला मांडायला लागला सगळीकडे? त्यांच्या जर मनात काय नसलं असतं तर आम्हाला त्या मुंबईला मांडायला लागला सगळीकडे मांडायला फिक्स तुम्ही का? खरं तर आम्ही काळजी करायला नाही पाहिजे, माहितीये का? आमचं तिकीट जाहीर झालंय, मांडायला लागला सगळीकडे मांडायला फिक्स। संतोष बांगर बोलतायत, थेट जाऊयात। मला असं वाटतं की एबी फंडचं वितरण हे मला काही माहीत नाही, पण या ठिकाणी मागच्या नगरपालिकाच्या ज्या निवडणुकी झाल्या त्या निवडणुकीमध्ये हिंगोली जिल्हा हा शिंदे साहेबांचा बालेकिल्ला या ठिकाणी माझ्या सर्व हिंगोली वासियांनी आणि कळमनुरी वासियांनी त्या ठिकाणी दाखवलं। दणदणीत विजय, एकतर्फी विजय त्या ठिकाणी आमचा झालेला आहे। विरोधकाला त्यांचं डिपॉझिट सुद्धा त्या ठिकाणी राहिलं नाही। हिंगोलीमध्ये 12,000च्या फरकाने त्या ठिकाणी नगराध्यक्षाची सीट लागली। 34 पैकी 18 नगरसेवक हे शिवसेनेचे, कळमनुरीमध्ये 20 पैकी 14 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आलेत। त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून जे काही कामं रखडलेली आहेत ते सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आम्ही पूर्ण करू। युतीचं वातावरण काय आहे त्या ठिकाणी? युती आहे कसं असतं? नाही, त्या ठिकाणी आम्ही स्वबळावरती लढवलो होतो। मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी आमची होती आणि त्या ठिकाणी तिथलच्या मायबाप जनतेने शिवसेनेवर विश्वास ठेवून शिवसेनेला एकतर्फी विजय त्या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे। नगर परिषद निवडणुकीवर विजय झाल्यानंतर तुम्ही दंड टोकून दाखवले होते, मान टोकून दाखवली होती विरोधकांना। आता महापालिकांच्या निवडणूक आहेत, त्यासाठी देखील तशी तयारी केली आहे? नाही, मला असं वाटतं की महानगरपालिका हा संतोष बांगर ग्रामीण भागामध्ये राहतो। इकडे महानगरपालिकाचं मला काहीही माहीत नाही। जे काही शिंदे साहेब माझ्यावरती जबाबदारी टाकतील ती जबाबदारी मी पार पाडेल। ते आपल्यावर टाकतील ती पूर्णपणे पूर्ण करणार असं वक्तव्य बांगर यांनी केलं। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, खुर्चीसाठी ठाकरेंनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसलाय। भाजप वैचारिक पद्धतीनं काम करणारा पक्ष आहे। नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे। भारतीय जनता पार्टी खूप डेडिकेटेड आणि विचारांना घेऊन काम करणारी आहे। ज्यांनी विचार सोडले त्यांनीच युती तोडली। त्यांनी जे ठाकरे साहेबांनी म्हटलं होतं, बाळासाहेब ठाकरेजींनी, की आमच्या घरातून कोणीही मुख्यमंत्री होणार नाही, त्या पदाकरिता त्या खुर्चीकरिता त्यांनी भारतीय जनता पार्टीला दगा दिलं। देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीशी खंजर खुपसली आणि आज ते उलटा बोलते, एक तर चोरी ऊपर से सीना चोरी उद्धव ठाकरेजी तसं करत आहे। तर हे जे ब्लेम भारतीय जनता पार्टीवर करत आहे, हे सगळी पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशाने तो चित्र पाहिलेला आहे की उद्धव ठाकरेजींनी देवेंद्र फडणवीसजींचे पाठीत खंजर खुपसली आहे। तर त्याच्यामध्ये कोणीच आता स्पष्टीकरण देऊ नये की तुम्हाला संपवायला निघाले, तुम्ही स्वतः संपवत आहे। कारण की जे विचारांवर तुम्ही उभे नाही राहत आहे ते विचारांसाठी भारतीय जनता पार्टी काम करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।